यानंतर बातम्या युद्धासंदर्भातल्या। मध्य पूर्वेमध्ये तणाव आणखी वाढवणारी घटना घडली आहे। अमेरिकन सैन्याने इराणमधील इस्फहान शहरावर मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा इस्फहानमधील शस्त्रसाठा डेपोला लक्ष्य करत हा हल्ला केला गेला। या हल्ल्यामध्ये अंदाजे 2000 पाउंड वजनाच्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे परिसरात जोरदार स्फोट झाले असून अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होते आहे। स्फोटांचे आवाज दूरपर्यंत ऐकू आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा आजचा 32वा दिवस आहे। महिन्याभराच्या कालावधीनंतर या युद्धाची तीव्रता कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या युद्ध परिस्थितीत यूएईने इराणचा शाहेद ड्रोन पाडल्याचा दावा करत त्याचा व्हिडिओ सुद्धा जारी केलाय। О, за ним что-то летит, кстати. आणि इराण विरोधात युद्धामुळे अमेरिकेचं आर्थिक कंबरड मोडलंय। त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प अरब राष्ट्रांकडे आर्थिक मदतीसाठी हात पसरतील अशी शक्यता वर्तवली जाते। या युद्धावरती मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना व्हाईट हाऊसने दिलेल्या संकेतांमुळे एक नवीन चर्चा सुरू झाली आहे। युद्धावरती होणाऱ्या खर्चामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आखाती देशांकडून आर्थिक मदत मागण्याची शक्यता आता व्यक्त होते। तर मिडल ईस्टमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकन सैन्यानं इराणमधल्या लष्करी ठिकाणांवरती आक्रमक कारवाया सुरू ठेवल्यात। अमेरिकेच्या सैन्याकडून इराणवरती करण्यात आलेल्या हल्ल्यांचा एक नवीन व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। तर अमेरिकन सैन्याला हाकलून देण्याची हीच ती योग्य वेळ असल्याचं म्हणत इराणनं आता आखाती देशांना आवाहन केलंय। हा हल्ला शत्रूच्या लक्ष्यांवरती करण्यात आलेला होता। सौदी अरेबियामध्ये अमेरिकेचं लढाऊ विमान पाडल्याबद्दल इराणनं ही प्रतिक्रिया दिली। तर हा हल्ला सौदी अरेबियावरती नव्हता अशी माहिती इराणकडनं देण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।